नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये आपला जो ॲडॅप्टर टीआरएनए मॉलिक्यूल होता त्याबद्दलची माहिती मिळवलेली आहे आणि त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिसच्या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा केलेली आपण. And in today's video lecture we are going to discussing about the mechanism of the translation. एक्झॅक्ट ट्रान्सलेशनचं मेकॅनिझम कशा पद्धतीने होतं त्याची आता चर्चा करायची आहे. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. So before we are moving ahead in the discussion of the mechanism of the translation, so basic information should be necessary for everyone. आपल्याला काहीतरी एक बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. उदाहरणामध्ये तुमच्या सगळ्यांना बाळांनो टीआरएनए माहिती असला पाहिजे, त्याला अमायनो ऍसिड कनेक्ट केला पाहिजे. सीसीए हे एक आता मग प्रीवियस इन्फॉर्मेशन आपल्याला थोडीशी गरजेची आहे की आपल्याकडे रायबोसोम पाहिजे आहे बेटा, स्मॉल युनिट, जो आता आपल्या ह्या स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये इंडिकेट नाही केलेला की रायबोसोमचा जो काही स्मॉल युनिट असतो तो 30S वाला असतो आणि लार्जर युनिट जो असतो तो 50S वाला असतो. त्या दोघांना एकमेकाशी जोडायचं आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे एमआरएनए आहे. एमआरएनए वर अमायनो ऍसिड साठी कोड आहेत, म्हणजेच कोडॉन आहेत, ते ट्रिपलेट आहेत. त्या युनिटला एमआरएनए साठी एक बाइंडिंग साइट आहे आणि टीआरएनए साठी 3 बाइंडिंग साइट आहेत. ए साइट आहे, पी साइट आहे, ई साइट आहे. म्हणजे ऑल सच बेसिक इन्फॉर्मेशन शुड बी नेसेसरी फॉर अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट ऑफ ट्रान्सलेशन इन अ क्लिअर वे. बरोबर आहे ना? ही पूर्वीची माहिती पाहिजे, नाही तर आज असं म्हणणं नको की हे Mg++ आयन कुठं होते, हे टीआरएनए काय आहे, हे सगळं बिफोर आपण हे अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कशन केलेलं आहे. म्हणून आज आता आपण निघू पुढे. तर आपल्याला जायचं बेटा आज चर्चा करायला मेकॅनिझम ऑफ द ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनचं जे मेकॅनिझम असतं त्या मेकॅनिझमची चर्चा करायला. चला तर मग निघू पुढे. पहिलं, इट इन्व्हॉल्व 3 स्टेप्स. आता याच्यामध्ये 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे इनिशिएशन, दुसरी आहे इलॉंगेशन अँड थर्ड वन इज दी टर्मिनेशन. तर या 3 प्रोसेस आपल्याला बघायच्या आहेत. लेट्स स्टार्ट. आता ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड इज इसेन्शियल बिफोर द ट्रान्सलेशन इनिशिएट्स. आता अमायनो ऍसिड्स नॉर्मली कुठे असतात? The important thing is that the process of translation takes place inside the cytoplasm. ही प्रोसेस कुठे चालू आहे? सायटोप्लाझम मध्ये. ओके. अमायनो ऍसिड सुद्धा कुठून मिळणार आहेत? सायटोप्लाझम मधून. ठीक आहे बेटा. सो बिफोर वी गेट the amino acid from the cytoplasm for the process of translation, these amino acid must ऍक्टिव्हेटेड. त्यांना तुम्हाला ऍक्टिव्हेट करावं लागेल. आता ऍक्टिव्हेट करणे म्हणजे नेमकं काय करणे? ऍक्टिव्ह स्टेट मध्ये आणणे. ऍक्टिव्ह स्टेट मध्ये आणणे मग कसं आणणे, काय करणे, एक्झॅक्ट कन्सेप्ट नीट समजून घ्या. कन्सेप्ट तर फॉर विच द एटीपी इज इसेन्शियल. आता एटीपी इसेन्शियल आहेत यासाठी. Activation of amino acid which is present in the cytoplasm before the translation, they need to be activated with the help of ATP. Adenosine triphosphate त्यांना असतो, तो मॉलिक्यूल त्यांना ऍक्टिव्हेट करतो. बर, आता स्मॉल सब युनिट ऑफ द रायबोसोम बाइंड्स आर अटॅच टू द एमआरएनए ऍट द 5 प्राइम एंड. आता हा रायबोसोमचा जो काही स्मॉल युनिट आहे बेटा, हा स्मॉल युनिट सुरुवातीला वरती दिसतोय बघा, वरती दिसतोय बेटा फिगर मध्ये आपल्या डाव्या साईडला. देयर इज अ 2 युनिट ऑफ द रायबोसोम्स आर युज्ड इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. 2 युनिट दीज आर प्रेझेंट. हे सायटोप्लाझम मध्येच होते. वन इज अ स्मॉल युनिट अँड अदर इज अ लार्ज युनिट. तर इनिशियली सुरुवातीला द प्रोसेस ऑफ द ट्रान्सलेशन स्टार्ट करण्यासाठी एमआरएनए ला बाइंड होतो सुरुवातीला स्मॉल युनिट, आणि तो पण कुठे बेटा? ऍट द 5 प्राइम एंडला. ओके. दुसरं,
इनिशिएटर कोडॉन म्हणजे असा कोडॉन जिथून द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन स्टार्ट होते. सगळ्यांना माहिती आहे AUG आहे, आपण शिकलोय प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर मध्ये. AUG codon is the initiator codon present on the mRNA which initiate the process of protein synthesis. MCQ साठी लक्षात घ्या बेटा, आपण हे सांगितलं की mRNA ला आपण 5 प्राइम 3 प्राइम कडून वाचायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की इनिशिएटर कोडॉन जो प्रेझेंट आहे तो AUG आहे, ज्याला स्टार्ट कोडॉन असे सुद्धा म्हणतो, विच आर प्रेझेंट ऑन द mRNA and the process of the translation started from AUG. तिथून सुरुवात होती. काय अडचण तर नक्कीच नाही. इनिशिएटर tRNA बाइंड विथ द इनिशिएशन कोडॉन. आता इनिशिएटर tRNA म्हणजे इनिशिएटर त्या पहिल्या कोडॉनला बाइंड करणारा tRNA, पहिल्या कोडॉनला. पहिला कोडॉन कोण आहे? AUG. त्याला कोणता कोडॉन म्हणतो आपण? त्याला म्हणतो बेटा आपण इनिशिएटर. मग इनिशिएटर कोडॉन असेल तर त्याला इनिशिएटर tRNA सुद्धा पाहिजे ना, ओके. इनिशिएटर tRNA बाइंड विथ द इनिशिएशन कोडॉन AUG बाय इट्स अँटीकोडॉन UAC. बघा, आपण एक गोष्ट बोललो होतो इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर. आय थिंक एव्हरीबडी शुड व्हेरी वेल रिमेंबर दॅट की mRNA हॅव अ कोड फॉर द अमायनो ऍसिड अँड tRNA हॅव अँटीकोडॉन. मग कोडॉन आणि अँटीकोडॉन आहेत. मग आता हे अँटीकोडॉन आणि कोडॉन एकमेकांना बाइंड झाल्याशिवाय tRNA न आणलेला जो अमायनो ऍसिड्स आहे तो अमायनो ऍसिड हा रिलीज होणार नाही. कोडॉन अँटीकोडॉन रीड झालेच पाहिजे, कोडॉन अँटीकोडॉन रीड झाले पाहिजे, ओके. म्हणून नीट लक्ष द्या, इनिशिएटर tRNA तो बाइंड करतो इनिशिएशन कोडॉनला, ज्याचं नाव आहे AUG, बाय इट्स अँटीकोडॉन थ्रू द हायड्रोजन बॉन्ड. यस. आता हे एकमेकांना बाइंड करतात म्हणजे अटॅच होतात का? हो. मग अटॅचमेंट साठी बॉन्ड नेसेसरी आहे. यस. तो पण कोणता? वीक बॉन्ड, वीक हायड्रोजन बॉन्ड तिथं गरजेचा आहे. ठीक आहे बेटा, हे कळलं असेल नक्कीच आपल्याला. तो डाव्या साईडला आपली आकृती आहे. हे बघा बेटा, इथं दिसतंय मस्त, हे सगळे tRNA दिसतात आणि ह्या tRNA ला इथं ग्लायसिन असेल, टायरोसिन असेल, सिस्टीन असेल, हे लायसिन असेल, व्हॅलिन असेल, ग्लुटीन असेल, सेराइन असेल, गायसिन. पुन्हा हे काय अमायनो ऍसिड आहेत, ते चिटकलेत, बाइंड झालेत 3 प्राइम एंडला. कुणाच्या? तर मुलांनो आणि मुलींनो आपल्या RNAच्या. ठीक आहे, tRNAच्या. त्यानंतर पुढे इट कॅरी द ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड मिथिओनाइन. आता जो काही पहिला हे आणला, कोण आणला पहिला? तर फर्स्ट ज्या वेळेस अमायनो ऍसिड आणला गेला तो अमायनो ऍसिड मिथिओनाइन आणला गेला. हा युकॅरियोट मध्ये आणला गेला. आणि जो फॉर्मिल मिथिओनाइन, F मिथिओनाइन त्याला म्हणतो आपण, ते प्रोकॅरियोट मध्ये. जर प्रोसेस ट्रान्सलेशनची प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, बॅक्टेरियामध्ये होत असेल तर आपण त्याला म्हणायचं की त्यातला जो पहिला म्हणजे पहिला जो कोणी ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड आहे तो फॉर्मिल आहे आणि युकॅरियोट मध्ये तो मिथिओनाइन आहे. ठीक आहे. नाउ लार्ज सब युनिट ऑफ द रायबोसोम जॉइन विथ द स्मॉलर सब युनिट दॅट रिक्वायर Mg++ आयन. आत्ताच इथं मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी की आपल्याकडे 2 सब युनिट आहेत, लार्जर आणि स्मॉलर. लार्जर वाला जो आहे 50S वाला आहे, स्मॉलर वाला आहे 30S वाला. स्वेदबर्ग युनिट असं आपण म्हणतो त्याला. ठीक आहे बेटा. तर हे दीज टू राईट नाउ अटॅच्ड टू इच अदर. आता इथे दिसतात बघा बेटा, हे बघा, हा खाली जो दिसतो तो मोठा आणि वरचा जो आहे रायबोसोम तो छोटा. हे दोन्ही बी जे काही आता रायबोसोम्स आहेत, दीज रायबोसोम्स आर बाइंड टू इच अदर. ओके, दोन्ही बी रायबोसोम्स एकमेकाला आता बाइंड केले गेले. त्यानंतर इनिशिएटर चार्जड tRNA विथ ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड मिथिओनाइन. आता एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायची, चार्जड tRNA कुणाला म्हणायचं? दोज tRNA विच आर बाइंड विथ द अमायनो ऍसिड. जे tRNA अमायनो ऍसिड सोबत बाइंड केलेले आहेत त्यांना चार्जड म्हणायचं. आलं लक्षामध्ये? त्यांना चार्जड असं म्हणायचं. त्यानंतर पुढे चला, ऑक्युपाइज ॲट द P साइट अँड A साइट इज अ व्हॅकंट. आता हा जो पहिला आहे हे काय P साइट इथं म्हणतो आपण. हे बघा इथं बेटा P साइट दिसते.
तर tRNA ज्यावेळेस फर्स्ट मिथिओनाइन अमायनो ऍसिड घेऊन येणार, तो आपण का अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकलो होतो की ओनली फर्स्ट tRNA कॉम्प्लेक्स कॅन एंटर थ्रू द पी साइट अँड ऑल द अदर टाइप आर एंटर्ड इन द ट्रान्सलेशन प्रोसेस थ्रू द ए साइट. पहिला एकच मिथिओनाइन घेऊन येणाराच tRNA हा डायरेक्ट पी साइट कडून एंट्री करतो आणि बाकीचे सगळे ए साइट कडून. म्हणून लक्षात असू द्या, एमसीक्यू ला हा प्रश्न विचारला जातो. मग आता पी साइट आला, ए साइट त्यानं वॅकंट ठेवलेली आहे कारण तो ए साइट कडून आलाच नाही. ओके बेटा, हे आपलं क्लिअरली कळलेलं असेल. तर याला म्हणायचं ही जी इनिशिएशन प्रोसेस आहे ऑफ पॉलिपेप्टाइड चेनची सुरुवात केलेली आहे. ठीक आहे बेटा. आता जाऊ दुसरं, इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. इलॉंगेशनचा अर्थ ती चेन लांब करणे. चेन लांब करणे म्हणजे चेन लांब कशामुळे होते? हाऊ द लेंथ ऑफ दॅट polypeptide chain increase? Addition of number of amino acid. If more and more amino acids are one by one added in that chain, then obviously chain become longer ना, chain become increased. ओके, चलो आगे. आता दुसरी प्रोसेस बघतोय, 3 प्रोसेस बघायची. ड्युरिंग दिस प्रोसेस activated amino acid, once again activated means काय? Those amino acid which are joined or bind with the टीआरएनए सोबत जे अटॅचमेंट झाले तर त्यांना आपण काय म्हणतो बेटा? तर ते आहेत ऍक्टिव्हेटेड. तर ड्युरिंग दिस प्रोसेस ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड आर ऍडेड वन बाय वन टू द फर्स्ट अमायनो ऍसिड मिथिओनाइन. मिथिओनाइन जो फर्स्ट अमायनो ऍसिड आहे त्याच्यानंतर परत अजून टीआरएनए वेगवेगळ्या वेगवेगळे अमायनो ऍसिड्स कॅरी केलेले आहेत. and these amino acids are joined to each other and there is a formation of the chain of amino acid, and this chain of the amino acid is nothing but दुसरं तिसरं काही नसून ते पॉलिपेप्टाइड चेन आहे. आणि these amino acids are joined with each other by peptide bond. पेप्टाइड बॉन्ड ते एकमेकाला जोडले गेले. पहिला टीआरएनए न फर्स्ट अमायनो ऍसिड आणला, दुसरा तिसरा चौथा, लार्ज नंबर ऑफ सच टीआरएनए आर कंटिन्युअसली कॅरिंग सच ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड फ्रॉम द सायटोप्लाझम. ओके ना? मग त्याच्याचमुळे एक चेन तयार होईल ना बेटा. ओके, चलो. अमायनो ऍसिड इज ऍक्टिव्हेटेड बाय युटिलाइजिंग द एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी मॉलिक्यूल. ठीक आहे बेटा. आता अमायनो ऍसिड ऍक्टिव्हेट होतात तर त्यांना आपण अगोदरच्या मुद्द्यात बोललोय की एटीपी मॉलिक्यूल त्यांना ऍक्टिव्हेट करतात. त्यांना काय करतात? ऍक्टिव्हेट करतात. दिस अमायनो ऍसिड बाइंड with the amino acid binding site of the tRNA. बरोबर आहे. आता हे ऍक्टिव्हेट झालेले अमायनो ऍसिड एकदम सुंदर साध्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या, अगोदर समजून घ्या, मराठीत कन्सेप्ट समजून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल अमायनो ऍसिड्स आर टोटली ऍक्टिव्हेटेड विथ द हेल्प ऑफ एटीपी मॉलिक्यूल. सो what should they done after the activation? These activated amino acid then bind to the tRNA binding site. अमायनो ऍसिड कडे जे म्हणजे टीआरएनए कडे जे अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट आहे तिथं जाऊन त्यांनी बाइंड झाली. तिथं बाइंड होण्याच्या पूर्वी जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तिथला तो हायड्रॉक्सिल ग्रुप रिमूव्ह होतो, म्हणून त्याला आपण म्हणतो की ऍसिड अमायनो ऍसिलेशन असे किंवा म्हणतो, किंवा अमाइल ऍसिल फॉर्मेशन असे म्हणतो, अमायनो ऍसाइल फॉर्मेशन, कारण हायड्रॉक्सिल ग्रुप तिथून रिमूव्ह होतो. ठीक आहे बेटा. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. आता इथं काय झालं? टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. सर आम्हाला कळला नाही. कसा नाही कळला? कोण कुणाला अटॅच झालं? कोण? तर तर आपण काय म्हणत होतो की आता कोण कुणाला जोडला गेला बेटा? तर टीआरएनए ला ऍक्टिव्हेटेड अमायनो ऍसिड्स आर बाइंड. when these two are bind with each other then obviously they form the tRNA amino acid complex. झाला तयार. ओके. addition of amino acid occur in a 3 step cycle. हे जे काही अमायनो ऍसिड ऍक्टिव्हेशन आहे हे 3 स्टेप सायकल ना आपल्याला बघायला मिळतं. चलो, पहिलं कोडॉन रिकॉग्निशन. कोडॉनला रिकॉग्नाइज तर करावं लागेल. अमायनो असाइल टीआरएनए मॉलिक्यूल एंटर द राइबोसोम ऍट द ए साइट. पहिला एक कुठला होता? पी साइडला.
अमायनो ऍसाइल का म्हणलो माहितीये ना बेटा, की देर इज अ रिमूवल ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप फ्रॉम द tRNA अँड जॉईन्स ऑफ अमायनो ऍसिड टू इट, म्हणून तो अमायनो असाइल tRNA झाला. कारण जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो तिथून रिलीज झाला, त्याच कारणामुळे हे तिथं बनलेलं आहे. त्यानंतर मग आता अमायनो ऍसिड tRNA मॉलिक्यूल एंटर केलं, त्यानं आला कुणाकडे आला बेटा, तर तो आला आपल्या रायबोसोमकडे. बर मग काय नाही, अँटी कोडॉन बाइंड विथ द कोडॉन. हो, अँटी कोडॉन आणि कोडॉन एकमेकाला बाइंड केले गेले. कोडॉन कुठं होता? mRNA वर. अँटीकोडॉन कुठे आहे? tRNA कडे. हे दोघं काय झाले? बाइंड झाले. आणि कुणी बाइंड केलं? हायड्रोजन बॉन्डनं. नाईस. पुढे अमायनो ऍसिड ऑन द फर्स्ट इनिशिएटर tRNA, जो पहिला इनिशिएटर tRNA आहे ऍट द पी साइड, बघा तिथे येतोय तो. अँड अमायनो ऍसिड ऑन द tRNA ऍट द ए साइट जॉईन बाय द पेप्टाइड बॉन्ड. बघा आता फर्स्ट इनिशिएटर tRNA आणलेला जो अमायनो ऍसिड होता मिथिओनाइन, अँड द सेकंड वन इज द ए साइट वर असलेला जो काही अमायनो ऍसिड्स आहे. तर ह्या दोन अमायनो ऍसिड्सला एकमेकाशी जॉईन करायचं, आणि ते जॉईन करण्यासाठी पेप्टाइड बॉन्ड वापरला जातो. ठीक आहे बेटा, पेप्टाइड बॉन्ड. हे बघा, हे जे ग्रोईंग पॉलिपेप्टाइड, आपण आकृतीमध्ये डाव्या साईडला बघा बेटा, तर इथे दिसते की ग्रोईंग पॉलिपेप्टाइड चेन. ही प्रत्येक tRNA काय करत आहे, तर ए साइट कडून अमायनो असाइल साइट असे म्हणू त्याला, त्या साइट कडून चाललाय. तिथून मग नंतर विद्यार्थ्यांना तो पी साइट कडे चाललाय. पी साइट कडे गेल्यानंतर तो वन बाय वन पुढे चेन तयार होत चाललेली आहे. कशाची? तर ही चेन होत चाललेली आहे अमायनो ऍसिडची. आणि बेटा जो एमटी झालेला जो tRNA आहे, तर हे बघा आकृतीत क्लिअरली दिसतोय, तो एमटी झालेला tRNA रिलीज व्हायला लागलाय सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं tRNA न ए साइट कडून यायचं. पी साइट याने पेप्टिडिल साइट आहे, तर त्या पेप्टिडिल साइट मध्ये काय करायचं, तो अमायनो ऍसिड द्यायचा आणि पुढे एमटी झाला की निघून जायचं. किती छान चाललंय हे सगळं. चाललंय ना? राईट. चलो आगे बढ़ते. हियर द एन्झाइम रायबोझाइम ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट. मग आता इथं जो कोडॉन रेकग्निशन आहे, रेकग्निशनचा अर्थ मराठीमध्ये ओळखणे होय. कोडॉन ओळखावा लागतो. तुम्हाला माहिती आहे की त्यांची जी पेरिंग असते ती कॉम्प्लिमेंटरी आहे, ती डिसकॉम्प्लिमेंटरी कधी होऊ शकत नाही. म्हणून कोडॉन ओळखल्याशिवाय तिथं जाऊन अँटी कोडॉन बाइंड होत नाही. ओके, म्हणून त्याला ओळखावं लागेल. म्हणून आता आणि मग ही रिएक्शन करण्यासाठी जो एन्झाईम पाहिजे आहे, अशी नावं वगैरे फार गरजेची आहेत बेटा. आय वुड लाईक टू रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन दॅट की इथं जे काही कॅटलिस्ट म्हणून वापरला गेलाय तो रायबोझाईम आहे, तो लक्षात ठेवा. ऍट दिस टाइम फर्स्ट tRNA ऍट द पी किक्ड ऑफ, त्याला लात मारून बाहेर काढलं जातं. चल रे, तुझं काम झालं, निघ आता. अमायनो ऍसिड दिला का तो पी साइटला? हो दिला. चल बाहेर हो, ई साइट कडून निघ बाहेर, चलो. तर अशा पद्धतीनं प्रत्येक tRNA ए साइट कडे एंट्री करायची, पी साइटला अमायनो ऍसिड द्यायचा आणि ई साइट कडून बाहेर निघायचं. तर अशा पद्धतीनं पी साइट मग ती लिंक करतो एकमेकाला, अमायनो ऍसिड जोडतो आणि एक मोठी चेन तयार करतो. पुढे आता जायचं बेटा, ट्रान्सलोकेशन काय आहे बघू. तर ट्रान्सलोकेशन मध्ये आपण असं सांगू, द tRNA ऍट द ए साइट. ए साइटला एक tRNA आला, एंट्रीचं ठिकाण आहे tRNAच्या. कॅरिंग द डायपेप्टाइड ऍट ए साइट मूव टू द पी साइट. ठीक आहे बेटा. आता tRNA ऍट द ए साइट तो काय करतो, डायपेप्टाइड घेतो. डायपेप्टाइड याने 2 माहिती आहे तुम्हाला, आणि तो ए साइट कडे मूव्ह करतो आणि तिथून पुढे मग पी साइट कडून तो पुढे निघून जातो. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ ट्रान्सलोकेशन. बेटा ट्रान्स याने ट्रान्सफर, लोकेशन याने तर माहिती आहे की लोकेशन बदलली जाते. ए साइट, पी साइट, ई साइट, ए हा लोकेशन आहे ना, तर तो बदलली जाते. इन द ट्रान्सलोकेशन बोथ द सब युनिट ऑफ द रायबोसोम. रायबोसोमचे दोन युनिट आहेत, एक लार्जर वन अँड अदर वन इज अ स्मॉलर, मूव्ह अलॉंग इन अ रिलेशन टू द tRNA mRNA. आता हे काय करतात, जिथं कुठं अटॅच झालेत बेटा, हे समजा स्मॉलर युनिट हा लार्जर युनिट आणि हे मध्ये कोण आहे असं, तर रायबो आपला mRNA. तर ते mRNA वर असे फिरत असतात बेटा, ते कंटिन्युअसली मूव्ह करत असतात. दे कांट बी स्टॉप दॅट पर्टिक्युलर प्लेस, दे आर कंटिन्युअसली मूव्हिंग
फ्रॉम द स्टार्ट कोडॉन टू द स्टॉप और द टर्मिनेशन कोडॉन तिथपर्यंत ते असे जाणार आहेत कॅरी करत, आणि आतमधून कोण जाणार आहे? एमआरएनए. एमआरएनए वरचे जे कोड आहेत, कोडॉन आहेत, ते कोडॉन अँटी कोडॉनच्या मदतीनं रीड करत करत पुढे 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 कोण सरकणार आहे? रायबोसोम सरकणार आहे बेटा. रायबोसोम पुढे सरकले. आता एक कोडॉन रीड केला, दुसरा कोडॉन रीड करायसाठी रायबोसोमला त्याची जागा बदलावीच लागेल ना, म्हणून तो थोडा पुढे सरकतो. पुन्हा एक टीआरएनए येतो, तो टीआरएनए अँटीकोडॉन घेऊन कोडॉनला रीड करतो, पुन्हा तो टीआरएनए ई साइट कडून बाहेर पडतो, लगेच रायबोसोम पुढे सरकतो. तर अशा पद्धतीने 5 प्राइम कडून 3 प्राइम कडे कंटिन्युअसली देर इज अ मूवमेंट अँड द ट्रान्सलोकेशन ऑफ द रायबोसोम्स आर ऑब्झर्व. ठीक आहे, म्हणून तर चेन बनते ना. त्यानंतर हेन्स टीआरएनए कॅरिंग द डायपेप्टाइड नाउ गेट पोझिशनड ऍट द पी साइट. आता ज्या टीआरएनए डायपेप्टाइड कॅरी केलेला आहे तो टीआरएनए घेऊन आता तो पी साइट कडे येतो अँड मेकिंग द ए साइट व्हॅकंट. आणि ए साइट आता रिकामी करतो, कारण ए साइट वर आता दुसरा कोण येणार आहे बेटा? अमायनो ऍसिडला घेऊन टीआरएनए येणार आहे. तसेच हा ए साइटला आलेला अमायनो ऍसिड बी परत पुढे सरकणार बेटा, पुन्हा नवीन येणार. तर अशा पद्धतीने हे कंटिन्यू चालू असतं. ऍट दिस साइट द नेक्स्ट चार्जड टीआरएनए, पुढील टीआरएनए जो आहे चार्ज झालेला, तो कॅरिंग द अमायनो ऍसिड, तो अमायनो ऍसिडला कॅरी करत विल बी रिसिव्ड. मग तो ए साइट कडे येणार. कळतंय ना? ए साइट, पी साइट, ई साइट काय लक्षात घ्या, सिक्वेन्सनच म्हणा. ड्युरिंग दिस प्रोसेस फर्स्ट अनचार्जड टीएनए. सर अनचार्जड टीएनए म्हणजे कोणता बेटा? अनचार्जड म्हणजे ज्यानं अमायनो ऍसिड दिला, इट लुजेस द अमायनो ऍसिड. ओके ना. पी साइटला आपण कशाला न्यायलो? आपल्या टीआरएनए ला अमायनो ऍसिड द्यायला. जब अमायनो ऍसिड हा टीआरएनए ला बाइंड होतो तर त्याला ऍक्टिव्हेटेड म्हणतो आपण, किंवा चार्जड टीआरएनए म्हणतो. आणि तोच अमायनो ऍसिड पी साइट कडे ट्रान्सलेशनच्या दरम्यान रिलीज केला जातो, तर तो एमटी टीआरएनए राहतो. तर एमटी टीआरएनए ला आपण अनचार्जड म्हणू. एमटी टीआरएनए इज कन्सिडर्ड ऍज अ अनचार्जड आहे. आणि मग अनचार्जड टीआरएनएचं ट्रान्सलेशन मध्ये काम नाही. इट मस्ट बी रिलीज्ड फ्रॉम द ई साइट ऑफ द रायबोसोम. रायबोसोमच्या ई साइट मधून त्यांना रिलीज व्हायचे. सेम घडलं इथं. ड्युरिंग दिस प्रोसेस द फर्स्ट अनचार्जड टीआरएनए पहिला, सर सेकंड थर्ड नाही, अरे एव्हरी दोज टीआरएनए विच लुजेस or gives its amino acid to the P site, they become uncharged, and uncharged amino tRNA are must be discharged from the E site. त्यांना ते काढून टाकायचं. This process repeated as amino acids are added to the polypeptide. ही प्रोसेस रिपीट होत जाते, कारण एक 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 अमायनो ऍसिड ऍड होत जातो पॉलीपेप्टाइड मध्ये. It takes 0.1 second for the formation of peptide bond. आता एक अमायनो ऍसिड दुसऱ्या अमायनो ऍसिडला जोडण्यासाठी पेप्टाइड बॉन्ड पाहिजे. दॅट बॉन्ड शुड बी प्रोड्युस्ड ऑर द फॉर्म्ड इन 0.1 सेकंड. एमसीक्यू साठी लक्षात. त्यानंतर थर्ड चार्जड टीआरएनए विथ अमायनो ऍसिड अराइव्ह ऍट द ए साइट. आता तिसरा चार्जड टीआरएनए पुन्हा ए साइट कडे यायला लागलेला आहे. अँटी कोडॉन अँड कोडॉन बाइंड करत आहेत एकमेकांना बेटा हायड्रोजन बॉन्डने. ओके. आणि त्यानंतर पॉलीपेप्टाइड बॉन्ड इज फॉर्मड. ठीक आहे. चला, सेकंड टीआरएनए जो आहे, जो डिस्चार्ज झाला बेटा पी साइट कडून टू ई साइट कडे गेला, लिव्स द रायबोसोम, आणि तो रायबोसोमला सोडतो. तो म्हणतो माझं कामच काही नाही, आता मला काय आणून द्यायचा होता? अमायनो ऍसिड आणून द्यायचा होता, तो आम्ही अमायनो ऍसिड आणून दिला, आता माझं काम संपलं. सो द इव्हेंट लाईक अरायवल ऑफ द टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्स. काय अरायवल? अरायवल म्हणजे येणे, आगमन होणे. कुणाचं आगमन? टीआरएनए अमायनो ऍसिड कॉम्प्लेक्सचं. नंबर 2 फॉर्मेशन ऑफ, ते आल्यानंतर फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड झालं. नंबर 3 त्याच्यानंतर रायबोसोमचं ट्रान्सलोकेशन झालं. आणि नंबर 4 रिमूव्हल ऑफ द प्रिव्हियस टीआरएनए. मराठीमध्ये कळेल ना सगळं. पहिल्यांदा अमायनो ऍसिडला घेऊन आला टीआरएनए, नंतर तिथं पॉलीपेप्टाइड बॉन्ड तयार झाला, नंतर रायबोसोम पुढे सरकला, नंबर 4 रिमूव्हल झाला, निघून गेला एमटी टीआरएनए. संपलं ना बेटा. दीज आर दी प्रोसेसेस रिपीट होत राहतात कंटिन्यू.
ऍज द रायबोसोम मूव्ह ओव्हर दी आरएनए, रायबोसोम जसं जसं आरएनए वर फिरत जातो, पुढे सरकतो, कोडॉन ऑन द एमआरएनए एक्सपोज्ड टू वन बाय वन, आणि जे एमआरएनए वर जे कोडॉन आहेत ते वन बाय वन काय होत असतात बेटा, ते थोडक्यामध्ये वन बाय वन असे एक्सपोज होतात, म्हणजे इन कॉन्टॅक्ट येतात अँटीकोडॉनच्या, त्या पद्धतीने ते रीड केले जातात. ठीक आहे मुलांना आणि मुलींना, हे झालं बेटा त्याचं. आता ही प्रोसेस आहे आता की ट्रान्सलेशनची थांबणार आहे. थांबणार म्हणजे कुठे? स्टॉप कोडॉनकडे. ऐकलंय आपण, पाहिलंय. चलो, ऍट द एंड ऑफ द टर्मिनेशन बघू. तिसरी प्रोसेस आहे टर्मिनेशन अँड रिलीज ऑफ द पॉलिपेप्टाइड. ते पॉलिपेप्टाइड अमायनो ऍसिड जे जोडलेत तुम्ही, ते प्रोटीन तयार होतो त्याचा, आणि त्याला आता रिलीज करायचं. आता सगळे जे दोन एकत्र आणले होते, कोण कोण? लार्जर आणि स्मॉलर सब युनिट ऑफ द रायबोसोम राईट नाऊ विल गेट रिलीज्ड फ्रॉम द इच अदर. तर हे सगळं प्रोसेस घडते, म्हणजे आता टर्मिनेशन होतं ट्रान्सलेशनचं. ऍट द एंड ऑफ द एमआरएनए. आता एमआरएनएच्या कुठं जाणार आम्ही? कुठंतरी थांबणार ना. हो. कधीपर्यंत चालणार? जोपर्यंत त्या एमआरएनएचे स्टॉप कोडॉन येत नाहीत तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू चालणार. मग आता आपण टर्मिनेशन करतोय म्हणजे स्टॉप कोडॉन जवळ पोहोचलो. ऍट द एंड ऑफ द एमआरएनए देर इज अ स्टॉप कोडॉन आहेत. उदाहरणार्थ UAA आहे, UAG आहे, किंवा UGA, कोणी पण असेल. इट इज एक्सपोज्ड टू ए साइट. आता बरोबर ते ए साइटच्या जवळ येतात, कारण कंटिन्यू रायबोसोम तिकडे चाललाय, तुम्हाला माहिती आहे ना. रायबोसोम आता त्या स्टॉप कोडॉनच्या जवळ आलाय. पण अमायनो ऍसिड तिकडून त्या स्टॉप कोडॉनसाठी कोणता अमायनो ऍसिड नाही ना, टीआरएनए आणणारच नाही ना. कारण आपण काय शिकलो जेनेटिक कोड मध्ये? स्टॉप कोडॉन डू नॉट स्पेसिफाय एनी अमायनो ऍसिड. मग का त्या टीआरएनए आणायचं? कुणाला आणायचं? माहितच नाही ना. नेक्स्ट, इट इज नॉट रीड. तो रीडच केला जाणार नाही. अँड जॉईन्ड बाय द अँटीकोडॉन ऑफ द टीआरएनए. आणि जॉईन बी केला जात नाही टीआरएनएच्या सोबत, आणि त्याला रीड बी केलं जात नाही. कोण? स्टॉप कोडॉन आहेत ना, नावाच आहे स्टॉप. पुढे, द रिलीज फॅक्टर बाइंड टू द स्टॉप कोडॉन. रिलीज फॅक्टर जो आहे तो स्टॉप कोडॉनला बाइंड करतो, आणि देअर बाय टर्मिनेटिंग द ट्रान्सलेशन प्रोसेस. आणि अशा पद्धतीने द प्रोसेस ऑफ द ट्रान्सलेशन टर्मिनेट, संपते. दी पॉलिपेप्टाइड चेनचं कसं सर? आता खूप अमायनो ऍसिड जोडली होती, काही नाही, ती रिलीज होणार आहे ना सायटोप्लाझम मध्ये. येस, दी पॉलिपेप्टाइड इज नाउ रिलीज्ड इन दी सायटोप्लाझम. येस, कारण प्रोसेसच सायटोप्लाझम मध्ये चालू आहे. टू सब युनिटचं कसं सर? त्या हो आहे, बोलू त्यांचं. रायबोसोमचे दोन स्मॉलर आणि जे लार्जर सब युनिट आहेत, दे विल गेट डिसोशिएट, मीन्स दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. अँड द लास्ट टीआरएनए जो आहे इज सेट फ्री. आणि शेवटचा जो टीआरएनए आहे तो सायटोप्लाझम मध्ये फ्रीली सोडून दिला जातो. येते लक्षात? ठीक आहे. दी एमआरएनए ऑल्सो हॅज, एमआरएनए कडे सुद्धा एक ऍडिशनल सिक्वेन्स आहे. MCQ साठी लक्षात ठेवा, नीट लक्ष देऊन ऐका बेटा. एमआरएनए कडे एक ऍडिशनल सिक्वेन्स आहे, आणि दॅट ऍडिशनल सिक्वेन्स हा ट्रान्सलेट केला जात नाही. काय म्हणलो मी? की दी एमआरएनए ऑल्सो हॅज ऍडिशनल सिक्वेन्स दॅट आर नॉट ट्रान्सलेटेड, म्हणून त्याला अनट्रान्सलेटेड रिजन असे म्हणतात, UTR. ठीक आहे बेटा, UTR. हे जे UTR आहेत, अनट्रान्सलेटेड रिजन्स, आर प्रेझेंट ऍट बोथ 5 प्राइम एंड, तिथे बी प्रेझेंट आहेत. जे नॉन फंक्शनल आहेत आपण सांगितलं होतं, इंट्रॉन्स सारखे. इंट्रॉन म्हणजे नॉन फंक्शनल युनिट ऑफ दी एमआरएनए. ते आपण प्रीमॅच्युअर एमआरएनए मध्ये हे पाहिलं होतं की प्रीमॅच्युअर एमआरएनए प्रोड्यूस्ड इन द टू टाइप ऑफ द सेगमेंट. वन इज अ एक्झॉन अँड अदर वन इज अ इंट्रॉन. तर इंट्रॉन इज अ नॉन फंक्शनल आणि एक्झॉन इज अ फंक्शनल. तर त्याच्यासाठी आपण स्प्लायसिंगची प्रोसेस केली होती, प्रोसेसिंग ऑफ HNRNA मध्ये, लक्षात असेल तुमच्या. मग तसेच रिजन असतात UTR दोन्ही ठिकाणी आहेत. स्टार्ट कोडॉनच्या बिफोर, अँड बेटा 3 प्राइम एंडला सुद्धा प्रेझेंट आहेत स्टॉप कोडॉनच्या नंतर, जे ट्रान्सलेट केले जात नाहीत. वी कॉल देम UTR, म्हणजे अनट्रान्सलेटेड रिजन. दे आर रिक्वायर्ड फॉर इफिशियंट ट्रान्सलेशन. इफिशियंट ट्रान्सलेशन त्यांना गरजेचं आहे. फायनली, एमआरएनए इज
also released into the cytoplasm. सायटोप्लाझम मध्ये mRNA रिलीज होतो आणि मग तिथं तो न्यूक्लियसिस नावाच्या एन्झाईमच्या सहाय्याने डिनॅच्युरेट होऊन जातो, म्हणजे तो थोडक्यात नष्ट होतो, नॉन फंक्शनल होऊन जातो. हेन्स द mRNA इज शॉर्ट लिव्ड. म्हणूनच मुलांना आणि मुलींना mRNA ला शॉर्ट लिव्ड असे म्हणतात. आता ही जी प्रोसेस आहे किंवा हे जे आपला आजचा जो पार्ट आहे तो पार्ट एकदा लिहून काढा. इट्स माय पर्सनल सजेशन टू एव्हरीवन दॅट if you really wanted to understand all this concept very clearly, then for your kind information you should need to apply the writing skill along with the study, so it can definitely help you all. ठीक है, till then, goodbye, god bless you all.